नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारवे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची अलगूज ही कादंबरी हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 10वा भाग आहे. आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आली आली म्हणता पुन्हा आली आणि गेली, पण माणगावचे पाहुणे आले नाहीत. त्यामुळे बहिणा बेचैन झाली होती. परंतु मग 4 दिवसातच पाहुणं घेऊन येणार अशी हौसानं खबर दिली आणि बहिणाबाईची चिंता दूर झाली. ती त्या दिवसाची वाट पाहत बसली. एके दिवशी रात्री बहिणाबाई जेवून निजली होती. गणू तालुक्याला गेला. तो रात्री परत येणार होता. एके दिवशी रात्री बहिणाबाई जेवून निजली होती. गणू तालुक्याला गेला होता. तो रात्री परत येणार नव्हता. रंगू जागीच पडली होती. तिला झोपच लागत नव्हती. ती विचारांच्या वावड्या उडवीत गुपचूप पडली होती. गाव निश्चित पडला होता. सर्वत्र शांतता पसरली होती. समोरच्या गर्द झाडीतून चंद्र हळूहळू वर येत होता. रंगू उठून अंगणात येऊन बसली. थंडगार वाऱ्यानं अंगभर मोडून गेली. बापूच्या आठवणीनं हरवली. गपकन चंद्र वर येताच सृष्टी उजळली. डोंगराच्या मस्तकावर रुपेरी रंग वर्षू लागला. हिरवेगार वनश्री चांदण्यानं न्हावून निघाली. रात्रीचा रंगच पालटून गेला आणि सर्वत्र आल्हाद पसरला. वारा उठला तशी डोंगरी वृक्षांनी पानं फडफडू लागली. यावेळी बापू मळ्यात एकटाच बसला असेल याची आठवण होताच रंगूच्या हृदयात एक नाजूक कळ उठली आणि कानात अलगुजाचा नाद घुमू लागला. तिचं मन मळ्याकडे ओढ घेऊ लागलं. मग तिनं हळूच कानोसा घेतला आणि चटकन उठून ती मळ्याची वाट चालू लागली. वाटेच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या सावलीत निळ्यांचा घोळ टेपलीत भराभर चालत होती. आपण कोण, कुठं जात आहोत हे ती केव्हाच विसरली होती. तिच्या मनाची ओढ सारखी वाढत होती तशी ती आपली गती वाढवित होती. रात्रीची गंभीर शांतता प्रकर्षानं जाणवत होती. कुठेतरी एखादं पाखरू विचित्र आवाज काढून त्या शांततेचा भंग करीत होतं. बाकी सगळं शांत होतं. वाट चांदण्यानं उजळली होती. रंगूच्या पावलाखाली धरणी दबकत होती आणि ती पांदीची वळणं घेत मळाजवळ करीत होती. एखादं सुकलेलं पान पायाखाली चर्रकन पुस्करलं जात होतं. ती पाऊल उचलीत होती. तिचं प्रेमानं धुंद झालेलं मन बेडर झालं होतं. ते जगाला केव्हाच विसरलं होतं. तिला कशाचंच भान नव्हतं. ती स्वतःला सुद्धा विसरून गेली होती. तिला फक्त बापू दिसत होता. रात्र भरलेल्या घागरीसारखी हिंदगळत होती. रंगू लक्षाच्या मळ्याजवळ येऊन पुढ्यात उतरली. इथं लक्ष आडवाला तर असा एक विचार एकाएकी तिच्या डोक्यात आला आणि त्याच वेळी अलगुजाचा मधुर नाद तिच्या कानात घुमू लागला. तसा तिचा वेग वाढला. ती भरधाव धावा सुटली आणि बापू अशी हाक मारून ती गपकन त्याच्या बाहूत गडप झाली. अलगुजाच्या नादानं रात्रीत निर्माण केलेला कंप शांत झाला. वेलीनं वृक्ष कवटाळावा तद्वत बापूला कवटाळून रंगून निश्वास घेतला. एका आगळ्याच आनंदानं ती बेभान झाली. मग तिनं कशी तरी शब्दांची जुळवाजुळव केली आणि बापूच्या पाठीवरून हात फिरीत बोलू लागली. बापू, तो आणखी किती दिवस या मळ्यात एकटा राहणार?
साखरीच्या गड्याला रात्र अन दिवस सारखाच असतो का? बापू तिला आणखी जवळ घेत म्हणाला, आजपर्यंत या मळ्यात मी 8 वर्ष गुजारली, पण आता असं वाटतं की मला इथंच जन्म गुजरावा लागणार आहे का? म्हणून ती हुंकारली. गरीब म्हणून, बापू म्हणाला, कारण गरिबाचं नशीब डोक्यावर उभं असतं म्हणून. खोटं. रंगू सर्व प्रेम डोळ्यात घेऊन म्हणाली, तुला कोण गरीब म्हणाल? तू मोठा नशीबवान आहेस, म्हणून तर हे रंगू अशा रात्री तुझ्याकडे आले आहे. असं म्हणून तिने बापूच्या हृदयावर मस्तक ठेवलं. तू कशी आलीस? बापून विचारलं. मी तुझ्या सोबतीनं आले. रंगू भिंतीला पाल चिकटावी तशी त्याला बिलगली. मला घरात करमत नाही. त्या दिवशी बळे आला, त्याने ते वंगाळ खून केली. हे सर्व बापूला कसं सांगावं याचा ती विचार करू लागली. त्याच वेळी गणू तालुक्यासन एकाएकी परतला. बैलानं खांद्यावर शिवाळ घ्यावं तशी आपली कुऱ्हाड मानेवर धरून तो ढेंगा टाकीत घराच्या ओढीनं चालला होता. मळ्याजवळ येताच जाता जाता मळ्यात जाऊन बापूची खबर घेऊन जावं असा विचार करून त्यानं पान सोडली आणि भरकन एका चिंचोळ्या वाटेनं तो दारात आला. तिथे येताच त्याला धक्काच बसला. बापूला बिलगून बसलेली रंगू पाहून क्षणात त्याच्या मस्तकाचा भडका उडाला. डोळ्यात जाळ झाला. बापू! गणूचा प्रखर आवाज घुमला. रात्रीची शांतता दुभंगली. रंगू बापूपासून झटक्यात दूर झाली. गणूला पाहताच बापू सरळ झाला आणि गणू पुढे धावला. गणूची ती कुऱ्हाड हवेत तळपून बापूवर कोसळली. 1, 2, 3. गणून एका पाठी एक असे 3 घाव बापूवर घातले, पण बापून सफाई करून ते 3ही वार चुकवले आणि चटकन कोपऱ्यातला भाला घट्ट धरून गणूच्या 4थ्या घावावर नजर रोखली. बापूने 3 वार चुकवल्यामुळं गणू अधिकच पिसाळला. रागानं थरथर कापू लागला. त्यानं तशीच 4थी कुऱ्हाड उगारली. हातात भाला घट्ट धरलेल्या गणूनं त्या 4थ्या वारावर नजर रोखली होती, पण गणूची ती 4थी कुऱ्हाड तिवड्यावर कासऱ्यात अडकून त्याच्या हातातून निसटली. तसा गणू अधिकच चिडला. अगदी वेड्यासारखा झाला. कुऱ्हाड चाचपू लागला, परंतु कुऱ्हाडऐवजी चाबूकच त्याच्या हातात आला. मग तो चाबूक घेऊन तो बापूला मारू लागला. खडा खडा आवाज होऊ लागला आणि चाबकाची वादी बापूच्या अंगात बुडू लागली. थोड्याच वेळात बापू रक्तानं न्हाला आणि गणूला धाप लागली. तो सर्व प्रकार पाहून रंगू भयभीत झाली. तिच्या अंगात कंप भरला. जीभ कोरडी पडली. आता बापू वाचत नाही अशी खात्री होऊन ती पुढे सरकली आणि बापूवरचा मार ती स्वतःच्या पाठीवर घेऊ लागली. दमगीर झालेल्या गणूच्या लक्षात आलं की आपण रंगूला मारित आहोत. तेव्हा तो मागा झाला. 10 आवाजात म्हणाला, चल, माझ्या हद्दीत न चालता हो. खाल्ल्या घरचं वास मोजलंस निमक हराम. बापू काहीच बोलला नाही. फक्त भाला आणि अलगूज घेऊन सरळ चालू लागला. बापू दृष्टी आड होताच पुन्हा गणूचं डोकं टरकडलं. तो वेडापेसा झाला. रंगूवर धावून गेला आणि चवताळून म्हणाला, इकडं का आलीस? मी 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 रंगूची ववडी वळी कशी कशी म्हणाली, मी अलगूज आहे काय? अलगूज आहे काय? ठीक. गणून दात खाल्ले आणि रागाने फणफणत चालू लागला. तशी ती भेदरलेली रंगू त्याच्या मागून पाय उचलू लागली. गणूचा राग शांत झाला नव्हता. तो चालता चालता दिसेल त्या झाडावर कुऱ्हाडीचा घाव घालीत होता. दात ओठ खाऊन झाड तोडून पाला पाडीत होता. निंबक पुढे चालत होता. रंगू डोळ्याच्या कोपऱ्यातून गणूचा तो भडका पाहत होती. ती भेदरून गेली होती. अंगाचा मुरडा करून त्याच्या मागून चालत होती. कुऱ्हाडीचा एखादा घाव आपल्या डोक्यात बसला तर, या विचारानं ती संपूर्ण हाबकली होती. गणू उड्याकाठी आला.
त्याने एका झाडाची मोठी फांदी तोडून पाडली आणि मग मनगटा एवढं लाकूड काढून तो म्हणाला, तू अलगूज ऐकायला आलीस नाही का? ठीक, आता तुझ्या कानात एक खुंटी ठोकतो, म्हणजे तुला जन्मभर काहीच ऐकू येणार नाही. आता तू मोर चल. असं म्हणून गणून त्या लाकडाची खुंटी करू लागला. रंगूचा थरकाप उडाला होता. तू चल मोर, या शब्दांची तिनं पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि ती हळूच पुढे सटकली. घोड्यात उतरताच कमरेला पदर बांधून तिनं धूम ठोकली आणि घरी येऊन आपल्या खोलीत शिरून आडाणा लावून आत बसली. निम्मी रात्र झाली होती. गाव निश्चित पडला होता. सर्वत्र भयान शांतता नांदत होती. रंगू आपला जीव मुठीत घेऊन दाराला कान लावून बसली होती. थोड्या वेळानं गणू ती खुंटी घेऊन आला. ती आणीदार खुंटी रंगूच्या कानात कशी ठोकावी याचा विचार करीत त्यानं बहिणाला जागी केली. म्हणाला, ए ओठ, रंगू कुठं आहे? त्याचा तो भयानक अवतार पाहून बहिणा गर्भगळीत झाली. ती कुऱ्हाड, ती खुंटी, त्याचं ते विस्कटलेलं पागुट आणि बिथरलेला चेहरा पाहून आज काहीतरी विपरीत झालं असावं अशी बहिणाची खात्री झाली. तिने गडबडीनं रंगूच्या खोलीच्या दारावर धक्का मारून पाहिला आणि परत येऊन म्हणाली, रंगू आपल्याच खोलीत आहे. काय झालं मला कळू द्या की. तुला काय सांगू, तो निजने पोरीला रातची हिंडू दे, माझ्या मिशीला कांदा बांधू दे, आबरूला चूड लावू दे माझ्या. हे ऐकून बहिणा धडकी भरली. मला नाही कळलं, सरळ सांगा. तिने गणूच्या पायाला हात लावला आणि गणू कसला. आता ग बस. तुझी लाडकी लेक अशा अपरात्री बापूला भेटायला मळ्यात गेली होती. मी ह्या डोळ्यांना बघितली. खुशाल त्याच्या गळ्यात पडली होती. हे ऐकून बहिणानं फाड फाड तोंडात मारून घेतलं. क्षणात तिच्या हातापायातली शक्तीच नाहीशी झाली. ती केविलवाना चेहरा करून म्हणाली, मग आता काय करायचं म्हणता? ती अलगूज ऐकाय म्हणून गेली होती. गणू ती खुंटी बहिणा पोट टाकून म्हणला, तेव्हा आता तिच्या कानात एक खुंटी ठोकून मी तिला ठार मारणार आहे. हा हो, काही करायचं नाही, नाहीतर. तुम्ही बापूला मारलं? तिनं कस तरी विचारलं. मारलं, पण तो वाचला. गणू निराश होऊन म्हणाला, त्याचं नशीब बळकट होतं आणि त्याचा तरी काय गुन्हा? खरी गुन्हागार तुझी लेकच. मी तिला हाकून दिला. असं म्हणून तो उठला. त्यानं पहार घेतली आणि घरामागे जाऊन खड्डा खणू लागला. बहिण धडपडत तिकडे गेली. म्हणाली, काय करताय हे? ही लेकीसाठी गोर खणतोय. नका नका नका. बहिणाने त्याच्या पायावर मुलकण दिली. रंगूला गाडणार तर मग मला बी गाडा, असं म्हणत ती रडू लागली. तू मागा सर. गणू खेकसला. त्याचे पाय घट्ट धरून बहिणा म्हणाली, नका. चला दिवाळीच बसा, विचार करा आणि मग तुमच्या मनाला वाटेल तसं करा. रंगूला गाडून आबरू वाचणार नाही. माझा ऐका. आज बापू मेला असता तर सकाळी तुम्हासनी धरणं आलं असतं. तुम्ही फासावर चढला असता. आबरूच्या वाटून आबरू गेली असती आणि आम्ही मातीचं तोबरं घेतलं असतं. मग तुझं म्हणणं काय? गणू म्हणाला, असली लेख मेलेली बरी. माझा ऐका. बहिणा म्हणाली, लेख मरून जाईल आणि तिच्या संग आबरूही जाईल आणि तुमचा जीव बी जाईल. काही काही उरणार नाही. हळूहळू गणू गप्प झाला. मग बहिणाला धीर आला. तिने त्याचा हात धरून त्याला घरात आणलं. मग ती दोघं सोप्यात बसली बोलत. गणू शांत होताच बहिणाला धीर आला. ती म्हणाली, तरुणपणी माणसांची चूक होती. तरुणपण हे नदीच्या पुरासारखं असते. ते माणसाला कसपटासारखं वाहून नेते. तरुणीले गेल्या सर मळ्यात. बाळपणीची ओळख. बापू वाचून तिला करमत नाही. गेली ती. झाली चूक म्हणून का खुनाखुनी करून सत्यानाश करून घ्यायचा? बहिणाच्या बोलण्यानं गणू भानावर आला. आज आपण भयंकर कृत्य केलं असतं. उद्या आपल्याला अटक झाली असती. आबरूची धिंड निघाली असती. याची त्यांना जाणीव झाली. मग आता काय करू मी? काही करू नका.
बहिणा हळूहळू म्हणाली, झाकले मूठ 1.25 लाखाचे, नाहीतर फुकाचे. आता बापूला परत आणा आणि रंगूचं लगीन उरकून घ्याल. परत बापू परत येणार नाही. थंड पडत जाणाऱ्या निखाऱ्यासारखा संतपणे गणू म्हणाला, मी तिला लय मारलं, मला घेऊन चला. बहिणा म्हणाली, मी तिचं पाय धरते, ते माझं ऐकल. त्याच्या वाचून आपला सर्व काम अडून बसल. असं गुणी माणूस मिळायचा नाही. मग कंदील पेटून गणू आणि बहिणा दोघे बापूकडे गेले. बापू अजून घरात गेला नव्हता. तोंड फिरवून तो दाराबाहेर उभा होता. अचानक आलेल्या त्या प्रसंगानं त्याचं डोकं तरकटलं होतं. गणवारीला पाहताच तो चटकन उठला. रागाने त्याच्या कपाळाची शीर ताठरली. पण बहिणानं पटकन जाऊन त्याला पोटाशी धरलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, मी तुझी मानलेली आई, तुझे पाय धरते. आता रागावर आणि परत चल. आम्हाला सोडू नको. जर तुम्हाला सोडलंस तर गाव राळ्याचा थळा करेल आणि रंगूचा वाटोळा होईल. आई, बापू वैतागून म्हणाला. आणि बहिणा त्याच्या पाठीवर हात फिरत म्हणाली, काही बोल नका, पोटात घाल, माफ कर आणि घराकडे चल. बहिणाशी बराच वेळ बोलत राहिली. बापू काहीच बोलला नाही. पण त्याला तिचं मन कळलं. तो गुमान गणूच्या वाड्याकडे परत फिरला. बहिणानं अंगणातूनच रंगूला हाक मारली. म्हणाली, रंगू, दार उघड, बापू आलाय. तसं रंगूनं खाडकन दार उघडलं आणि ती दारातूनच भेदळलेल्या नजरेनं बापूकडे बघू लागली. मग बहिणा व रंगू दोघींनी हळद कडवून बापूच्या अंगाला लावली. त्याच्या अंगावरच्या त्या जखमा पाहून रंगूचे डोळे भरून वाहत होते. तिचे ते अश्रू कोणालाच भीत नव्हते. सारखे गळत होते आणि बापू शांतपणे पाहत होता. थोड्या वेळानं गणू बापूजवळ येऊन बसला. घाबरू नका, आता मी तुला मारणार नाही. या शब्दानं बापू चमकला, चिडला. मी कोणालाच भीत नाही. मला एक बळ आहे आणि रागही आहे. असं म्हणून त्याने गणूची कुराड खासकन ओढून घेतली आणि तिचा दांडा कडकन मांडीवर बुडवून गणू पुढे टाकला आणि म्हणाला, पर वेळ येईल तेव्हाच मी बळ वापरीन. तो पुढे बोलला नाही. उठून झपाट्यानं मळ्याकडे निघून गेला. रंगू एका नव्या विवंचनेत बुडाली होती. डोळे झाकून कुऱ्हाडीचे घाव घालणारा बाप इतका शांत कसा झाला? आईने त्याला काय सांगितलं? बाबा काय बोलला असेल? बापू परत मळ्यात कसा आला? याचाच ती विचार करू लागली. आणि इतकं झाल्यावर, मारपीट केल्यावर आपला बाप असा एकाएकी थंड कसा झाला? सर्व विसरून कसा गेला? रंगूचं डोकं सुन्न झालं होतं आणि ती तळमळत पडली होती. तिच्या कानात चापकाचे फटकारे वाजत होते आणि डोळ्यापुढं बापूच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडालेल्या दिसत होत्या. आता आपलं काय होणार या एकाच विचारानं ती वेडी झाली होती. ती विचाराच्या मागे धावत होती आणि विचार तिच्या पुढे पळत होते. ती भयंकर रात्र संपली. बहिणा शांत झाली. गणूची आबरू वाचली. परंतु रंगूच्या जीवनाला आग लागली होती. आता काय घडणार? पुढं कसं होणार? या चक्रात सापडून ती गिरक्या घेऊ लागली. तिच्या गालावरचं ते गोड हास्य करपून गेलं. तिनं अन्न पाणी सोडलं. तिचं मन खचलं. तिचा जीव मळ्यात गुंतला. गावात लोक तर्क कुतर्क करीत होते. कोणी म्हणत होते मानगावच्या रामोशांनी सूड घेतला, बापूला मार दिला. काहींचं म्हणणं असं पडलं की बापूला लक्षानच मारलं असावं. या वदंतांनी रामाचं काळी चिरलं होतं. आपल्या हातून 2 खून झाले असते. ते टळले म्हणून गणू देवाचे उपकार मानित होता. बहिणाला संकट टळलं याचा आनंद होत होता. बापू त्या मळ्यात एकटाच भूतासारखा वाढत होता. मेंढर सड्यावर चारणीला नेत होता. त्या रात्रीपासून बापूनं घरी जेवणासाठी जाण्याचं बंद केलं. जर गणूनं भाकरी आणली तर खात होता. रंगूची बदनामी टळावी, बहिणाची विनंती वाया जाऊ नये म्हणून ते सर्व दुःख गिळून त्या मळ्यात ठाण मांडून बसला होता. धन्यवाद.